वेअर करायला. मी आज एक घाल आणि सोबतच मी हे डीमार्टमधून आणलेले पापड. हाय असं हाय तरी ते मोबाईलमध्ये. हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मला इथे इयरिंग्स वेअर करायचं आहे म्हणून मी इयरिंग्सचा डबा काढला की आत कोणते घालायचे ते डिसाईड करत होती आणि अव्यूची त्याच्यावर नजर पडली आणि आता तुम्ही बघा तो काय करतोय. आणि यातले मला तो एकही इयरिंग घेऊ देत नाही आहे वेअर करायला. मी आज एक घालायचं डिसाईड केलं होतं हे अशा टाईपचे, पण मला तो घेऊच देत नाही आहे, मला वेअरच करू देत नाही आहे. एवढ्या वेळची 10 मिनटं याच्यामुळे माझे गेले आहेत आज. हां दे ना मला एक कोणतं तरी दे ना घालायला, कोणते तर दे ना एखादी कोणते तरी घालायला दे ना. अरे देतच नाही आहे, देतच नाही अजिबात. त्याच्यामुळे माझा एवढा वेळ वेस्ट होत आहे. म्हटलं जाऊ द्या नंतर घालते. सो आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तसं तर पहिले गुरु आपले नेहमी आईवडीलच राहतात, त्यानंतर बरेच लोक राहतात जसं की शिक्षक असू द्या किंवा आणखी पण कोणते गायडन्स असू द्या ते सगळे. आणि आजकाल मला पर्सनली मी स्वामी समर्थांच्या दर्शनाला वगैरे जाते तर ते सुद्धा माझे गुरु आहे. आणि असं म्हणतात, हा बाहेरचा आवाज ना खूप इरिटेटिंग आहे. कधी कधी इतकं इरिटेट होतं मला की मी बोलायला जाते आणि तेव्हाच तो वाचतो. सो असं काहीच आहे. सो मला तुम्हाला सांगायचं होतं की जी गुरुपौर्णिमा आहे ती गुरु लोकांचा दिवस असतो. जी असं म्हणतात की आपल्या जर काही इच्छा देवापर्यंत पोहोचवायच्या किंवा देवाकडनं काही मागून घ्यायचं आहे तर गुरूंना मागा, कारण गुरूंचं देवाबरोबर जास्ती कनेक्शन असतं आणि ती इच्छा आपली लवकरात लवकर पूर्ण होते. सो ते एक रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी गुरु असायलाच पाहिजे. आमच्याकडे ना गुरु केल्या पण जातो. म्हणजे जसं नागपूरला माझे आई वडील आहेत त्यांनी पण गुरु केला आहे आणि माझे आत्या वगैरे त्यांनी पण गुरु केला आहे. म्हणजे इट्स डिपेंड्स तुमची जी श्रद्धा आहे त्याच्यावर. ते एक मंत्र देतात आणि ते आयुष्यभर जपावं लागतं आणि मरेपर्यंत ते कोणाला सांगावं लागत नाही, असं ते एक मंत्र असते असं माझी आई बोललेली. आणि ज्या दिवशी तुम्ही गुरु करताना तर तो दिवस तुम्हाला कधीच नॉनव्हेज आय थिंक नाही खावं लागत असं काहीतरी आहे. आणि 6 महिने त्यांची काहीतरी पाळावं पण लागतं, त्यांचे जे काही इथिक्स आहेत ते सगळं. सो अजून आम्ही तरी नाही करू शकलो आहे ते सगळं. पण हां, आज गुरुपौर्णिमा आहे तर आपण जी बेसिक आपली पूजा करतो किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेतो तेच आपण करणार आहे. आणि आज माझा उपवास आहे. आई त्या दिवशी बोललेली की गुरुपौर्णिमेचा उपवास असतो तिचा, म्हणून तिने मला कर असं नाही बोललं की तू कर वगैरे. पण मी म्हटलं चला आता पॉसिबल आहे तर आज आपण उपवास करूया. खरं तर काल रात्री पण मी जेवण केलं नव्हतं आणि आता मला भूक मला नाही लागली आहे, पण मला ना थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं आहे. तर ठीक आहे, मी फ्रूट्स वगैरे खाल्ला आहे. सकाळी बनाना खाल्ला एक आणि ॲपल पण खाल्ला आहे, अर्धा अव्यूचा होता तो. आणि चिया सीड वॉटर घेतलं आहे. आता थोड्या वेळाने मी साबुदाण्याची खिचडी करणार आहे. साबुदाणा भिजायला ऑलरेडी टाकला आहे. आणि बघा याची कशी मस्ती चालली आहे इथे. याला हे द्यायचं नाही, असलं काहीतरी त्याला खेळायला लागतं आणि हे खेळायला त्याला खूप छान वाटतं, म्हणजे खूपच छान वाटतं. असलं काहीतरी देऊन द्यायचं, तासभर खेळत असतो. काय करत होता आता दाखव, करून दाखव एकदा परत. पाय पुढे घ्या आधी तर. सो असं आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की म्हणजे गुरुपर्यंत आपल्या इच्छा पोहोचल्या की ते देवापर्यंत इझिली पोहोचतात आणि मग ते आपली इच्छा पूर्ण करतात. सो असं आहे. चला तर आजचा दिवस कसा जातो तुमच्याशी शेअर करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा अजून केलं नसाल तुम्ही तर. आणि स्टे कनेक्टेड. आणखी पुढे काय काय होते तुमच्याशी आजच्या दिवसाला शेअर करते. आणि माझी आंघोळ झाली आहे, मला पूजा करायची आहे. पण प्रीतम आतमध्ये मीटिंगमध्ये बिझी आहे आणि तो नाही म्हणतो आहे, मला एंट्रीच देत नाही आहे. त्याचं असं मत आहे की थांब आता अर्धा तास माझी मीटिंग होऊ दे मग कर. तसं तर सकाळीच करायचं होतं. सकाळी याचा ब्रेकफास्ट असतो, याला भरवणं असतं, याची आंघोळ असते. पण अव्यूची अजून आंघोळ नाही झाली. आज गरम पाणी येतच नाही अजिबात, म्हणजे एकदमच कोमट येते. पण मला नाही वाटत त्यांनी याची आंघोळ करायला पाहिजे. काल तो ना 2दाचा शिंकत होता, म्हटलं नको आपण रिस्क नको घ्यायला. सो चला थोड्या वेळाने याची आंघोळ वगैरे करते. त्यानंतर आज साबुदाणा खिचडी बनवणार आहे आणि रात्रीचं मस्त छान देवाला दर्शनाला जाऊ. आणि आज देवाला नैवेद्यामध्ये आई बोललेली की पुरणपोळीचं नैवेद्य करायचं आहे. सो आज आपण पुरणपोळी पण करू. आणि मी पुरणपोळीची आज रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. साबुदाणा भिजू घातलं आहे पण तो असा प्रॉपर भिजला नाही, याला अजून अर्धा तासभर तरी ठेवावं लागेल.
मी उकडलं आहे इथे आणि हे 2-3 मी याच्यात टाकणार आहे साबुदाण्यामध्ये आणि एका आलूची ना अव्यूसाठी भाजी करते कारण त्याला मी जेवण देणार आहे. अव्यूसाठी आलूची भाजी तर करायचीच होती पण त्यासाठीच ना एक चपाती सुद्धा मी बनवत होती. आणि माझं असं असते की ज्या दिवशी माझा उपवास असला की मोस्ट ऑफ टाइम मी त्याला खिचडी वगैरे देते म्हणजे वरण भाताची. पण मी म्हटलं नको, आपण असं नको करायला, आपण त्याला प्रॉपर जेवण देऊया. आणि म्हणून त्याच्यासाठी छान अशी गरमागरम एक चपाती बनवून घेतली. सगळं असं आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच देवाची पूजा सुद्धा करून घेतली. आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो हा व्हिडिओ थोडा यायला उशीर होतोय म्हणजे 2 ते 3 दिवस लेट झाला आहे पण तरी सुद्धा मी शूट केलं होतं, म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. फायनली घरात फुलं आले होते आणि देवाला फुलं वाहून मला खूप छान वाटत होतं. एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं आणि ते बघायला सुद्धा खूप छान वाटतं. लगेचच देवाजवळ अगरबत्ती दिवा वगैरे सगळं लावून घेतलं आणि त्यानंतर मला करायचं होतं साबुदाणा खिचड्याची तयारी. मला आधी साबुदाणा भिजवताना अजिबात अंदाजा नव्हता येत की किती पाणी घालायचं, पूर्ण पाणी काढून त्याला भिजू ठेवायचं की काहीच नाही. पण 1-2दा मी आईंना बघितलं की ती कशी करते, म्हणजे ती अर्धा तास पाणी घालून ठेवते आणि त्यानंतर सगळं पाणी काढून घेते म्हणजे ते छान असं मुरल्या जातं आणि भिजल्या जातं 1-2 तासातच. सो मी पण आजकाल तसंच खायचं करते. सो साबुदाणा खिचडीसाठी मी थोडीशी मिरची घेतली आहे. सोबतच त्यात तडक्या देण्यासाठी ना मोस्ट ऑफ टाइम मी कढीपत्त्याचाच यूज करत असते. आणि जी मिरची सोबतच जिरं आणि शेंगदाणे हे छान असं कुटून घेतलं आहे म्हणजे वाटून घेतलं आहे. एकदम जास्त बारीक असं मी वाटत नाही, थोडंसं मोठं ठेवते. आणि 2 ते 3 आलू पण छान अशा उकडून घेतले होते, ते पण मी मॅशी करून घालते, एकदम तसे क्यूब्स करून असे घालत नाही. त्याला 2 ते 3 मिनटं तेलाबरोबर छान परतून घेतलं, मीठ घातलं आणि त्यानंतर साबुदाणा सगळं त्यामध्ये घालून घेतला. आणि हा नक्की एक मोठी टीप आहे, थोडीशी साखर सुद्धा यात घाला, साबुदाण्याला खूप छान चव येते त्याने. तर मी 1 चमचे म्हणजे छोटा चमचा असतो ना तेवढ्या भरून साखर पण घातली आहे. छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याला कमी आचेवर 2 ते 3 मिनटं शिजायला ठेवलं. परत बोल एकदा, जॉनी जॉनी येस पापा बोल, मोठ्याने म्हण ना. कुठे गेला अवयू, कुठे गेला? अरे अवयू कुठे गेला, अवयू कुठे गेला? मला तर दिसत. अरे आलं रे अवयू, आलं रे, आलं रे. कुठे गेला होता तू अवयू? जॉनी जॉनी येस पापा करायला गेला होता. बोल बोल. अरे बापले. सो बघा छान असा मोकळाच झालाय. आणि मी ना आलू थोडेसे मॅश करून घालते म्हणजे ते खायला खूप छान वाटते, अति मोकळा गळ्यातून उतरत नाही. सो बघा असं काहीसं मस्त माझा साबुदाणा झाला आहे. आणि सोबतच मी हे डीमार्टमधून आणलेले पापड आहे, मी लास्ट टाईम आता गेलेली तेव्हा घेऊन आली होती. आणि हे उपवासाचे पापड आहे, साबुदाण्याचे आणि बटाटोचे असे. सो आणि यात मी टमॅटो नाही घातले, नाही तर तुम्हाला वाटेल टमॅटो, पण ही मिरची आहे ना ती लाल झाली होती सो ती घातली आहे. चला तर आता आपण मस्त असा ब्रेकफास्ट नाही, आज लंच पण नाही, उपवासाचं जे असते तेच. आणि प्रीतम बोलले की त्यांना पण हेच खायचं आहे, तो आज जेवण नाही करणार. तर मी फक्त अव्यूसाठी भाजी पोळी भात वरण असं एकच पोळी आणि थोडासा भात असं बनवलं होतं. सो त्याचं पण जेवण झालं आहे. आणि आता मी आणि प्रीतम खाणार आहे आणि त्याचं खेळणं मस्त चाललं आहे आता. सो चला, मी ना एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे टाकला आहे, आजच गेला आहे तो. आता हा व्हिडिओ येईपर्यंत 2-4 दिवस जातीलच. सो मी म्हणजे टाकला आहे, ते 1000 सबस्क्रायबर्स माझे झाले, त्यासाठी खूप छान छान मला कमेंट्स पण येते आणि मला खूप छान वाटतं आहे. आणि खरंच तुम्ही पण करा, जर पॉसिबल असेल, वेळ काढून करणार शक्य असेल तर नक्कीच तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी करा. खूप छान वाटतं. असं वाटतं आयुष्यात आपण काहीतरी करतो आहे, काही न करण्यापेक्षा ना काहीतरी करणं कधीही बरं असते. सो चला आता आम्ही पण, प्रीतम आता अजूनही मीटिंगमध्ये आहे, तो आला की मी खायला घेईल कारण मला खूप भूक लागली. मी काल पण रात्री जेवण नव्हतं केलं, म्हणजे ॲक्च्युली मी काल पोहे बनवले होते, तुम्हाला याच्या आधीच्या व्लॉगमध्ये दिसलंच असेल, मी पोहे बनवले होते. कारण झालं असं होतं की आम्हाला बाहेर जायचं होतं माझ्या मोबाईलसाठी वगैरे, कवर वगैरे आणायला. तिथनं येईपर्यंत बराच वेळ झाला. तर प्रीतम बोलला आता भाजीपोळी खायची अजिबात इच्छा नाही आहे, सो म्हणून मग मी पोहेच केले होते. सो चला मी आता थोड्या वेळ वाट बघते. अभि नको ना करू, मला त्रास होते. काय चाललंय यांना सांग, हॅलो म्हण, हाय कर सगळ्यांना, हाय असं हाय कर इथे मोबाईलमध्ये. हा त्रास नको ना देऊ अभियू. काय चाललंय तुझं, काय चाललंय अभियू? हॉट आहे, हात नाही लावायचं. प्रीतम तिथेच बस, तुम्ही आणते बाकीचं. हॉट आहे.
फायनली प्रीतमला वेळ मिळाला आणि तो बाहेर खायला आला आणि बघा अव्यू मला एवढ्या प्रेमाने घास भरवतो आहे. एवढे छोटे छोटे मोमेंट्स असतात पण इतके स्पेशल असतात आणि खूप छान वाटतं असं फॅमिली बरोबर खाऊन पिऊन असं बसायला. सो आम्ही पण तेच एन्जॉय करतोय. आज अव्यूची ही हरकत बघून मला खरंच माझ्या भावाची आठवण आली. कारण मी एवढे सगळे छान पापड सगळ्यांसाठी तळले होते आणि अव्यूचं असं होतं की कोणीच घेऊ नका, मीच ते सगळे खेळेल, मीच सगळं खाईल म्हणून. आणि माझा भाऊसुद्धा असंच करायचा सेम. तो सगळे पापड स्वतः खायचा, कोणालाच द्यायचा नाही. आणि आज लिटरली मला तीच आठवण आली होती. आणि बघा त्याने पाणी सांडवलं आणि स्वतःचाच एक टी शर्ट काढला बास्केटमधनं आणि त्याने पोछा करत होता. इतकं विचित्र वाटतं ना कधी कधी की हा सगळ्या गोष्टी किती नोटीस करतो की पाणी सांडलं तर पोछा करावं लागतं वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या घडवतो आहे त्याच घडतात मुलांवर, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. सो बघा इथे इव्हिनिंगची वेळ होती. इव्हिनिंग म्हणजे 4 वगैरे वाजले होते. अव्यूला मी झोपवलं होतं आणि प्रीतम बोलला कॉफी कर. म्हटलं ठीक आहे आपण कॉफी किंवा चहा काहीतरी करूया. आणि मी इथे कॉफी वगैरे बनवली होती. मी आणि प्रीतम इथे कॉफी एन्जॉय करत होतो. कारण अव्यू झोपला की आम्हाला थोडासा वेळ मिळतो. म्हणजे प्रीतम मीटिंगमध्ये असला काही असलं तर मला तो अजिबात वेळ देत नाही. पण ज्या दिवशी त्याला कमी काम असेल किंवा मीटिंग्स नसेल त्यावेळेस तो दार उघडतो आणि म्हणतो की ठीक आहे या आपण गप्पा मारू, चहा घेऊ, कॉफी घेऊ वगैरे. आणि तेच आमचं इथे चाललं होतं. तो त्याचं कामही करतो आणि मग मी माझी थोडीफार छोटी मोठी कामं करते. सोबतच आमच्या गप्पा गोष्टी सुरू असतात. वर्क फ्रॉम होमची खरं तर ही सुद्धा एक खूप मोठी मज्जा आहे की आपल्या समोर आपला नवरा डोळे समोर कंटिन्यू असतो. आणि मला त्याची एवढी सवय झाली आहे की त्याला जर कधी कोणी ऑफिसला बोलावलं तर त्या तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच डिफिकल्ट जातो. 2 दिवसापूर्वी ही साडी घातली होती. 2 दिवस तशीच ठेवली कारण वॉश करायची होती. अजूनही ती काही वॉश केली नाही. पण मी म्हटलं नको यार आपण ती घडी करून ठेवूया. तसं तसं दिसतं तर ते डोक्याला ताप येतं मला. आणि हा जो पसारा तुम्हाला डाव्या साईडला दिसतोय ना, हा मला वाटतं 1-2 ब्लॉग आधी तुम्ही बघितलं असेल. सगळं मी नीट केलं होतं आणि परत त्या बेडवर पसारा येऊन पडलाय आणि हे मला परत नीट करायचंय. पण ते आज काही शक्य नाही झालं. पण नेक्स्ट टाइम नक्कीच ते सगळं आवरून घेईल एकदाचं. त्यानंतर अव्यूने इथे काल सुसू केली होती तर ते आता चांगलं सुकून गेलं होतं. त्याला मी क्लीन वगैरे केलं आणि परत खालची जी मी आता घालते ना, अंथरते ना, तेच मी वॉश वगैरे करून घेतलं होतं. आणि मग आता इथे तेच टाकायला इथे आली होती मी. कारण अधूनमधून तो कधीतरी अशी सू करतो. अदरवाईज आता त्याला वॉशरूममध्येच आम्ही प्रॉपर घेऊन जातो. पण कधीतरी नाहीच त्याला कंट्रोल झाला तर तो करून घेतो. झाली अव्यू झोप? काय करतोय इथे तू? काय करतो? अरे अव्यू कुठे गेला? अरे अव्यू इथे, अरे इथे, अरे अव्यू, अरे बापले. वारा येतोय का रे बाळ? पाऊस येणार आहे म्हणते जोरात अव्यू. बाबा सांगतोय की 7 ते 9 हाय अलर्ट आहे. आपण पटकन रेडी होऊन देवबाप्पा करून येऊ. चल चल अवयू, चल अवयू, चला गाडीवर जायचंय लॉलीपॉप घ्यायला. काय का रडतोस? काही कळतच नाही का रडतोय? नाही जायचं का? सिद्धिमाया तु ममाखिलेश तापत्रयं मे हरसन्मतीशं तापत्रयं त्या ठिकाणी निजरूप तुझे हे मी वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. नमस्कार नमस्कार दिगंबरा दिगंबरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. चकोमको चॉकला. हसून दे हसून दे. त्याची ते शूज घेऊन टाक, तिकडे ठेवले शूज. डिक्कीत काय नाही आहे ना? तर दाखव दाखव ना काय खातोयस. अव्यू इकडे.
बाहेरून गुरुचं दर्शन घेऊन आलो आणि त्यानंतर घराला सुद्धा दिवा आणि अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागली. तर आता मी इथे पुरणपोळी बनवते आहे. याची रेसिपी खरं तर मला तुमच्याशी शेअर करायची होती पण नाही जमली कारण भरपूर उशीर झाला होता घरी येईपर्यंत. आय थिंक 7, 7:15 झाले होते. मी म्हटलं जर आता रेसिपी शूट करायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. नॉर्मली जो वेळ लागणार आहे तो वेळ लागतोच पण जेव्हा आपण कोणती गोष्ट शूट करत असेल आणि तर शूट करून आपल्याला दाखवायचं असेल ना तर त्यात बराच वेळ जातो आणि कधीतरी ते पॉसिबल नाही होत, जसं की आज नाही झालं. अदरवाईज मला तुमच्याशी खरंच याची रेसिपी शेअर करायची होती. छान अशा छोट्या छोट्या पुरणच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर लगेच ताट बनवायला घेतलं. तर आज मी जेवणात बनवलं होतं वरण, त्याचबरोबर भात, कढी आणि पुरणाची पोळी. आज मी अशा टाईपमध्ये स्टफिंगवाल्या पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या जे की मला आणि प्रीतमला दोघांनाही आवडतं. सो कढीबरोबर आम्ही पुरणपोळी खाणार होतो आणि वरणाबरोबर भात असं आमचं मेन्यू होतं आणि सोबतच पापड केलं होतं. छान असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं. थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला असंच दाखवावं लागतं. आणि त्यानंतर मला एक माझं पार्सल रिसीव झालं होतं, त्याबद्दल तुम्हाला आता इन्फॉर्मेशन देते. फ्लिपकार्टवरनं ना 2 प्रोडक्ट्स मागवले आहे. लास्ट टाइम ना मी सिरम वापरायची, सिरम नाही टोनर आणि मिनिमलिस्टचं सनस्क्रीन वापरायची. तर माझी स्किन ना थोडी ब्राईटर झाली होती आणि छान दिसत होती. पण आता ते दोन्ही माझं संपलं आणि मला असं वाटलं की काय वापरायचं, जाऊ दे सोडून देते. आणि खरंच त्याच्यानंतर माझी स्किन इतकी डल पडते आणि अशी बारीक बारीक फोडे पण येत आहे. सो आय फील की काहीतरी आपण आपल्या स्किनची केअर केली पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मी 2 प्रोडक्ट्स मागवले आहे, ते तुम्हाला दाखवते. सो मी हे एक टोनर मागवलं आहे, फेस टोनर जे आहे जॉयचं. आणि दुसरं म्हणजे हे पपायाचं फेस वॉश मागवलं आहे. नॉर्मली मी आजपर्यंत कधीच फेस वॉश वगैरे असं वापरलं नाही. एक मला प्रमोशनसाठी आलं होतं फक्त विटान्यूचं, थोडे दिवस ते वापरलं पण त्याने माझी स्किन थोडीशी ड्राय होत होती. सो मी ते आता यूज करणं बंद केलं आहे. पण माझ्याकडे मी याचे रिव्ह्यूज खूप छान ऐकले आणि माझ्या घरी पर्सनली 2-3 जण आहे जे हे जॉयचं पपायाचं फेस वॉश वापरते. आता मी म्हटलं चला वापरूया आपण. आणि जर मला सूट नाही झालं तर मग मी माझ्या बहिणीला, जे लोक हे वापरतात त्यांनाही देऊ शकते, पण मला असं वाटतं हे मला सूट होईल. सो हे एक मागवलं आणि दुसरं म्हणजे हे जॉयचं टोनर मागवलं आहे. टोनरने ना माझी स्किन खूप सॉफ्ट होते आणि थोडीशी पोर वगैरे रिफाईन दिसतं, एकदम रिफाईन होतं ते. सो त्याच्यासाठी म्हणून मागवलं आहे. सो आता मी याचा तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकत नाही, पण जेव्हा कधी मी याला वापरेल काही दिवसांनंतर मी या दोघांची पण रिव्ह्यू तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि चला आता आम्ही जेवण वगैरे करतो.